आता मात्र प्रसाद येतो. प्रत्येक चौकारांसाठी अनमोल मात्रे साहेबांकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. इथे मात्र डावी स्टिक सोडून जाणारा चेंडू. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये शिवराज संघासाठी आहे. धावसंख्या धावफलकावरती 2. धावसंख्या धावफलकावरती 3. एक चेंडूच्या समाप्तीनंतर ही 3 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. इथे मात्र हलक्या हाताने घेऊन काढला गॅप मध्ये चेंडू जातो सीमा पार. मिळतात 4 ने धावफलक पुढे सरकतोय. 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू झालेत, धावा झालेत धावफलकावरती 7. सध्याच्या हंगामात ज्या संघाने 10 ट्रॉफीज पटकावलात, आपल्या नावाची जादू अंडरम क्रिकेटमध्ये मंगलमूर्ती नाव देखील उदयास येतोय. तो संघ फाईट करतोय शिवराज संघासमोर. इथे मात्र अजून एक अवांतर धाव. धावसंख्या धावफलकावरती 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दोन चेंडू धावसंख्या धावफलकावरती 8. अजून एक अवांतर धाव. इथे मात्र आहे की काय, पंच वाईट चेंडू सिग्नल करतात. दिशेपासून भरकडतो आणि फलंदाज देखील बाद होतं. प्रसादला इथे मात्र मैदान सोडावं लागतं. तर व्यासपीठावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला उपशहर अध्यक्ष निलिमा भोईर मॅडम उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. तर विनंती करतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष भावना देसाई मॅडमला त्यांच्या शुभ हस्ते निलिमा भोईर मॅडमचा शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. स्विचिटचा फटका गॅप मध्ये चेंडू जातो सीमा पार. मिळतात 4 ने धावफलक पुढे सरसावत असताना 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. समाचार घेतला या षटकामध्ये गोलंदाज साईचा. प्रत्येकी चौकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे अनमोल मात्रे साहेबांकडून शिवराज संघासाठी. इथे मात्र स्वीपचा फटका क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे मात्र कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 14 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 15. राऊंड विकेटने इथे मात्र हलकीशी बॅटची कडा आणि फलंदाज होतोय बाद. या षटकामध्ये दुसरा धक्का लागतो बॅटिंग करत असताना टीम शिवराज संघाला. धावसंख्या धावफलकावरती 15. 5 चेंडू झालेत. अजून षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 15. स्ट्रायकिंग गेटवर निखिल. राऊंड द विकेटने इथे मात्र चांगला चेंडू हलक्या हाताने जेंटल टच करत असताना एकदा इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकच धावेवर समाधान. षटक झालंय समाप्त. धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 बाद. 16 अशी सुरुवात टीम शिवराज 11 संघाची. दुसरं षटक अजून एक वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते. 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेटने मनोजचा वापर केला दुसऱ्या षटकामध्ये. 17 ही धावसंख्या. स्ट्रायकिंग गेटवर निखिल. आता मात्र क्लीन बोल्ड. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागतो बॅटिंग करत असताना शिवराज या संघाला.
एका बाजूने डाव सावरतोय स्वप्नील, वन मॅन शो ही भूमिका आज स्पर्धेमध्ये. पण जबाबदारीच्या सामन्यामध्ये ज्यावेळी प्रत्येक खेळाडूला संधी मिळेल त्यावेळी इथे मात्र पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. आपलं 100% देणं गरजेचं आहे, कारण की एका बाजूने सामना जिंकता येणार नाही. शिवराज संघाला सुरुवात दमदार करून दिली आहे स्वप्नीलने. धावा झाल्या धावफलकावरती 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर पहिल्या चेंडूवरती आता मात्र मिळतं यश. पहिला चेंडू अवांतर होता. धावसंख्या धावफलकावरती 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर स्ट्रायकिंग एंडवर नवीन फलंदाज नंदेश. इथं मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो. हलकीशी अपील देखील केली आणि फलंदाज होतोय बाद. फलंदाज इथे मात्र बाद होतोय. अजूनही धक्का लागतो बॅटिंग करत असताना टीम शिवराज संघाला. धावसंख्या धावफलकावरती 17. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर नवीन फलंदाज शुभम येतो मैदानामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 17. 3 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 17. स्ट्रायकिंग एंडवर शुभम. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वप्नीलला या षटकामध्ये स्ट्राईक मिळत नाहीये. अजून एक चांगला चेंडू, त्रिफळा उद्ध्वस्त. अजून एक फलंदाज बाद होतो. अजून एक मोहरा गारठ शिवराज संघाचा. चार चेंडू झालेत, 3 चेंडू झालेत. हॅट्रिक. धावसंख्या धावफलकावरती 17. हॅट्रिकची संधी इथे मात्र निर्माण झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती इथे मात्र चांगला चेंडू. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 1 पुढे सरकते. 18 ही धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर 4 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 18. गोलंदाज मनोज चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, मेडल होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू झालेत, धावा धावफलकावरती 18. इथे मात्र बॉलर बॅक ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. षटक झाले समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 19 झाल्यात. तर व्यासपीठावरती आपण शुभसन्मान करूयात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष महेश पांचाळ साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांचा शुभसन्मान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष श्रीकांत वारंगे साहेबांना विनंती करतोय. महेश पांचाळ साहेबांचा शुभसन्मान व्यासपीठावरती इथे मात्र केला जाईल. विभाग अध्यक्ष श्रीकांत वारंगे साहेबांच्या शुभ हस्ते. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज अनिकेत. स्ट्रायकिंग एंडवर स्वप्नील. गोलंदाज अनिकेत. चांगला चेंडू, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पददलिताची परीक्षा घेण्याचा चेंडू होता हा.
टेस्ट क्रिकेटचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. डिफेन्स करण्याचा प्रयत्न फलंदाज स्वप्नीलचा. धावसंख्या धावफलकावरती स्थगित 19. स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतील पण चेंडू जातो सीमा पार. मिळतात 4. 4 ने धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. पुढे सरसावतं ते म्हणजेच 23 ही धावसंख्या. धावसंख्या धावफलकावरती 23 ही धावसंख्या. प्रत्येकी चौकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे शिवराज संघाच्या खेळाडूंसाठी. धावसंख्या धावफलकावरती 23. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, एकदा इथे मात्र कंप्लीट केली जाते. चांगला चेंडू. दोन्ही संघांची पाठीराखे आता मात्र समोर समोर आहेत. मैदानामध्ये मॅच शिवराज विपक्ष मंगलमूर्ती सुरू आहे, पण प्रेक्षकांची देखील रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आल्यानंतर डाव्या बाजूने प्रेक्षक आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि चौकार आल्यानंतर उजव्या बाजूचे प्रेक्षक आमच्यापर्यंत आवाज पोहोचवतात. दबाव दोन्ही संघांवरती, दोन्ही संघांचे पाठीराखे इथे मात्र आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी. चांगला स्ट्रोक, चेंडू जातो सीमा पार. मिळतात 4. 4 ने धावफलक पुढे सरकतं. 28 ही धावसंख्या. 4 चेंडू झालेत, 28 ही धावसंख्या. धावसंख्या धावफलकावरती 28 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र गॅपमध्ये घेऊन काढलाय, चेंडू जातो सीमा पार. गोळीच्या वेगाने चौकार, चौकार आणि चौकार. धावसंख्या धावफलकावरती 32. 32 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 32 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू झाले. धावफलकावरती 32. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. किती धावांचं टार्गेट इथे मात्र उभं करेल टीम शिवराज मंगलमूर्ती या संघासमोर. इथे मात्र चांगला स्ट्रोक, बॉलर बॅक ड्राईव्ह, स्ट्रायकर एंडला फेकी आणि फलंदाज होईल इथे मात्र बाद. त्याचबरोबर या व्यासपीठावरती आपण सन्मान देखील करूयात. देवीचा पाडामधील आपल्या आवाजाच्या जादूने भरपूर साऱ्या प्रेक्षकांना सातत्याने करतात मंत्रमुग्ध. गायक केतन पाटील साहेबांचं करूयात शुभ सन्मान. खूप चांगले कलाकार आहेत, संगीत क्षेत्रामध्ये भरपूर मोठं नाव. गायक केतन पाटील साहेबांचं करूयात इथं मात्र शुभ सन्मान. तर विनंती करतोय या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय प्रकाश गोपीनाथ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते करूयात गायक केतन पाटील साहेबांचं शुभ सन्मान. टार्गेट आहे 34. त्यानंतर व्यासपीठावरती अजून एक विशेष सन्मान आपण करूयात. गौरवास्पद ही गोष्ट आहे. आपल्या व्यासपीठावरती मिस्टर इंडिया अर्थातच भारतश्री अतुल आमरे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूयात शुभ सन्मान. तर प्रकाश दादांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते मिस्टर इंडिया भारतरत्न भारतश्री असलेल्या अतुल आमरे साहेबांचे इथे मात्र शुभ सन्मान करूयात.
टार्गेट आहे 34. सलामीची जोडी पारंपरिक जोडी मंगलमूर्ती संघाची साई आणि साईराज. इथे मात्र पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. ज्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये दीपिका आणि रणवीरला दीपवीर असं म्हटलं जातं, तशाप्रमाणे या जोडीला आम्ही नाव दिलं साईराज. एका बाजूला साई, दुसऱ्या बाजूला साईराज. पारंपरिक जोडी मंगलमूर्ती या संघाची. गोलंदाज निखिलचा वापर केला. पहिला चेंडू फेकतोय अवांतर. प्रत्येकी विकेटसाठी कॅश प्राइज आहे 500 रुपयांचा. अनमोल म्हात्रे साहेबांकडून स्वीप करण्याचा प्रयत्न. मिळतं यश. चेंडू जाईल सीमा पार. मिळतात 4 ने धावसंख्या पुढे सरकतोय 5. एक चेंडू धावसंख्या धावफलकावरती 5. पहिला चेंडू अवांतर होता. आता मात्र स्वीपचा लाजवाब फटका. ह्या जोडीने घाम फोडलाय प्रत्येक गोलंदाजाचा. आता मात्र शिवराज संघ त्यांना फाईट करतोय रोखायच्या 34 धावा करण्यापासून. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार. धावसंख्या धावफलकावरती 5. स्ट्रायकिंग एंडवर चांगला स्ट्रोक ऑफ ऑटोमॅनचा वापर. एक धाव इथं मात्र कंप्लीट. 1 ने धावसंख्या होते धावफलकावरती 6. 2 चेंडू झालेत 6 धावसंख्या. सुरुवात आता मात्र संघर्षाला झाली आहे. 34 धावांचा पाठलाग करतोय मंगलमूर्ती संघ. राऊंड द विकेटने निखिल. इथे मात्र हलक्या हाताने स्क्वेअर कट करत असताना गॅपमध्ये जातो चेंडू. 1 धाव इथे मात्र कंप्लीट. 1 ने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या होते धावफलकावरती 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 7. करायच्या 34. गोलंदाज निखिल. स्ट्रायकिंग एंडवर इथं मात्र बॅटची आतली कडा. झेलची संधी होती. झेल झालाय ड्रॉप. जीवनदान मिळतं ते म्हणजे फलंदाज साहिलला. धावसंख्या धावफलकावरती 7. चेंडू झाले 4. षटकातील 5वा चेंडू. बॉलर बॅटर आपल्याला पाहायला मिळतंय. रनआउटची संधी गमावली आहे. 1 धाव देखील कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 8. 5 चेंडू झालेत. लगेचच डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे येतोय आणि पाठीवरती थाप देतोय. चार्जअप करतोय. आधी झालेलं चित्र विसरून इथे मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतं निखिल. धावा धावफलकावरती 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो. सरप्राईज डिलिव्हरी. कारण की आधीचे 5 चेंडू पाहिले, लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला आणि आता मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतो आणि प्रत्येकी विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे अनमोल म्हात्रे साहेबांकडून. धावसंख्या धावफलकावरती 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 8. सरप्राईज करतो. 5 चेंडू लेग ब्रेक, त्यानंतर ऑफ ब्रेक. फ्लायटेड चेंडू होता. फ्रंट फूट वरती आले. डिफेन्स करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि पॅडमध्ये भरपूर गॅप आणि सरळ चेंडू त्या गॅपमध्ये येऊन यष्टांचा वेध घेतोय. फलंदाज होईल बाद. धावसंख्या धावफलकावरती 8. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. अक्षय पार्टे नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना
थोडंसं स्पीडअप करा. दोन्ही संघांना करतो विनंती. दुसरं षटक गोलंदाज स्वप्नील ओव्हर द विकेटने. स्ट्रायकिंग एंडवर साई. पहिला चेंडू इथे मात्र फेकलाय. नो. सकाळच्या सत्रापासून इम्प्रेस केले या खेळाडूने. पहिला चेंडू नो. नो +4. लॉंग स्टॉप रिझन क्लिअर करतो. 4 धावा. 5 धावसंख्या ऍड केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 13. स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती. बाजीगर चित्रपट आवडीचा आहे त्यामुळे त्या खेळाडूला बाजी म्हटलं जातं. धावसंख्या धावफलकावरती 13. स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती. साई सलामीला येऊन डाव सावरतोय. इथं मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लगेच स्टान्स इथे मात्र बदलत असताना दोन्ही बाजूला इथे मात्र खेळतोय फलंदाज साई. धावसंख्या धावफलकावरती. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. संधी होती कुठेही खेळण्यासाठी पण टॉप एच फलंदाज होईल बाद. बिग विकेट डाऊन. या मॅचची सर्वात महागातली विकेट कॅरी करत असताना परचेस करतोय ही विकेट गोलंदाज बाजी अर्थात स्वप्नील. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते. आणि इथे मात्र स्वप्नील आपल्या नावाची जादू पुन्हा एकदा मैदानामध्ये सोडत असताना प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइज आहे अनमोल म्हात्रे साहेबांकडून. गोलंदाज स्वप्नील. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र बाहेरची गडा. यष्टीरक्षक येतो प्रसाद. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी. वाईटिश फेकी खराब. लगेचच 2 धावा कंप्लीट. 2 ने धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या धावफलकावरती 15. धावसंख्या धावफलकावरती 15 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील. स्ट्रायकिंग एंडवर सोहन. ओव्हर द विकेटने स्वप्नील. इथं मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह. चाबूक स्ट्रोक होता. दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल केलाय आणि 2 धावा देखील कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जेवढा चांगला चेंडू तितका दर्जेदार स्ट्रोक आणि अडवण्यामध्ये देखील यश मिळतंय तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्यामध्ये यश मिळतंय. गोलंदाज स्वप्नील. स्ट्रायकिंग एंडवर सोहन. 2 धावा झाल्यात कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 17. नो चेंडू घोषित केला. धावसंख्या धावफलकावरती 19. टार्गेट आहे 34चं. धावा झाल्या धावफलकावरती 19. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न मिळतं यश सोहनला. भरपूर फाईन खेळत असताना सोहन फक्त जेंटल टच स्पर्श हलकासा आणि चेंडू सीमा रेषा ओलांडतात. गोलंदाजाच्या गतीचा केला वापर. 5 चेंडू झालेत. धावा झाल्या धावफलकावरती 23. 5 चेंडू झालेत. धावसंख्या धावफलकावरती 23. षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. टार्गेट 34चं. धावसंख्या धावफलकावरती 23. चांगलं.
धावसंख्या धावफलकावरती 23. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवर सोहन अफलातून फटकेबाजी करतो, लक्ष वेधून घेतो. त्या जबाबदारीच्या सामन्यामध्ये जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेत असताना अजून एक डोळ्यांचं पारणं फिरणारा हा फटका. चेंडू जातो सीमा पार. धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या मदतीने 27 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आधीच्या मॅच मध्ये जो हिरो ठरत होता, आता मात्र तो या मॅच विलन. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27. समीकरण बदलतंय. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावेंची गरज. 6 धावा जरी केल्या तरी इथून मात्र सामना जिंकू शकतो मंगलमूर्ती. अंडरम क्रिकेटमध्ये आपल्या नावाचे धडे गिरवायला सुरुवातच केली आहे. सध्याच्या हंगामात 10 ट्रॉफी पटकावल्या त्या संघाने आणि आपल्या नावाची ओळख पटवून दिली. आणि या नवनिर्माण चषकामध्ये देखील आपल्या नावाची जादू सोडत असताना 6 चेंडू 7चं समीकरण. 6 धावा देखील इथे मात्र केल्या तरी विजयी होऊ शकतो मंगलमूर्ती. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती सफलता. फलंदाज होईल बाद. अक्षयला इथे मात्र मैदान सोडावं लागतंय. अक्षय पार्टी बाद होतोय. तर या गोलंदाजासाठी हॅट्रिक जर संपादन केले तर परेश भोईर साहेबांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. गोलंदाज श्रुतेशसाठी पहिल्या चेंडूवरती सफलता. जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज आहे. 6 धावा केल्या तरी विजयी होऊ शकतो मंगलमूर्ती 11 संघ. इथे मात्र स्टेप आउट होऊन चांगला स्ट्रोक. अनिकेतच्या बॅटमधून हा स्ट्रोक येतो. टॅपच्या साह्याने खेळतो. 1 धाव कंप्लीट. धावफलक पुढे सरकतंय. धावसंख्या होते धावफलकावरती 28 ही धावसंख्या. 2 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 28. दोन चेंडू झाले. धावा धावफलकावरती 28. जिंकण्यासाठी अजूनही 6 धावेंची गरज. श्रुतेश बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडवर सोहन. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद. मॅचला कलाटणी. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत. सुपर 6चे सर्व सामने इथे मात्र बॅलन्स आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक मॅच इथे मात्र क्लोज होत असताना प्रत्येक संघाला या नवनिर्माण चषकामध्ये प्रथम क्रमांकाचा दावेदार बनायचं. त्यामुळे फाईट. 3 चेंडू. धावा झाल्या धावफलकावरती 28. जिंकण्यासाठी अजूनही 6 धावेंची गरज. 3 चेंडू 6 धावेंची गरज. प्रथम फलंदाजी करत असताना शिवराज संघाचे 6 गडी बाद झाले आणि द्वितीय सत्रामध्ये मंगलमूर्ती संघाचे 4च गडी बाद झालेत. त्यामुळे 3 चेंडू 6 धावेंची गरज. 5 धावा केल्या तरी देखील मात्र सामना विजयी होईल. पण 3 चेंडू मध्ये 1 चौकार हा ठोकाच लागेल जर मॅच जिंकायची असेल. मंगलमूर्ती या संघाला प्रयत्न सुरू आहेत. नवीन फलंदाज डावखुऱ्या हाताचा जतीन. 3 चेंडू 6चं समीकरण. 5 धावा केल्या तरी सामना जिंकू शकतो. टीम बॅटिंग करत असणारा मंगलमूर्ती संघ. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. वेगळी स्ट्रॅटेजी. आता मात्र गोलंदाजावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे कारण की आता मात्र मॅच मध्ये कलाटणी. 6 चेंडू 7चं समीकरण होतं.
3 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली आहे. समीकरण बदलतंय. 3 चेंडू 6 धावेंची गरज. 5 धावा केल्या तरी सामना जिंकू शकतो मंगलमूर्ती संघ. आता मात्र लाईन पाहावी लागेल. वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 29. प्रत्येकी बॉलवरती प्रेशर दोन्ही बाजूला. एखादा डॉट चेंडू दीर्घ श्वास घेण्यासाठी शिवराज संघ दाखल होईल. एखादा चेंडूवरती मोठा फटका, सुटकेचा श्वास. इथे मात्र पुन्हा एकदा नो चेंडू. उजव्या हाताचा फलंदाज ज्यावेळी स्ट्रायकिंग एंडवर होता तेव्हा अफलातून गोलंदाजी श्रुतेशची पाहायला मिळाली. यॉर्क लाईनचे चेंडू हाता होता, पण डावखुऱ्या हाताचा फलंदाज ज्यावेळी समोर येतो 2 अवांतर चेंडू. धावा झाल्या धावफलकावरती 30 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र समीकरण बदलतंय. 3 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेंची गरज. 3 धावा केल्या तरी इथून मात्र सामना जिंकू शकतो मंगलमूर्ती संघ. थोडंसं स्पीडअप करा. वारंवार टीम मीटिंग घेऊ नका. दोन्ही संघांना एक सूचना करतोय, नम्र विनंती करतोय. 3 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेंची गरज. 3 धावा जरी केल्या तरी इथं मात्र सामना जिंकेल मंगलमूर्ती संघ. इथं मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह. आता चांगला चेंडू, फुलटॉस चेंडू. आता फॉलो केलं फलंदाजाला. 1 धाव इथे मात्र तोपर्यंत कंप्लीट. 1ने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या होती धावफलकावरती 31. 31. धावसंख्या धावफलकावरती 31. 2 चेंडू 3 धावेंची गरज. 2 धावा त्या देखील विकेटच्या आधारावरती चालतील. 3 चेंडू अप्रतिम हाताळले गोलंदाज श्रुतेशने. पुढचे 2 चेंडू फेकण्यासाठी 2 सलग व्हाईट बॉल आणि नो बॉल. त्यानंतर 1 धाव इथे मात्र. धावसंख्या धावफलकावरती 31. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू करायच्या 3. इथे मात्र चांगला चेंडू. 1 धाव कंप्लीट. मॅच पुन्हा एकदा रंगतदार. नवनिर्माण चषकामध्ये सुपर 6चे सर्व सामने प्रेक्षकांना अंगावरती शहारे येऊन सोडणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा 3रा सामना. एक चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेंची गरज. 1 धाव ही देखील चालेल विकेटच्या आधारावरती. एक चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 1 धाव तरी चालेल. फलंदाजाच्या आता मात्र शेजारी भरपूर आलेत. फलंदाज आता मात्र शेजार धर्म बाळगतोय की धाव इथे मात्र कंप्लीट करेल. कारण की 1 चेंडू 2 धावेंची गरज. 1 ही धाव कंपल्सरी करावी लागेल. शेजारी जरी भरपूर बरेच जण असले तरी इथून मात्र स्वतःला चमकावं लागेल. या पृथ्वी तलावरती देवाने सर्वांना हिरा बनवून जन्माला घातलाय, पण चमकेल तोच जो घासला जाईल. 1 चेंडू 2 धावेंची गरज. 1 धाव कंपल्सरी करायची. आणि इथे मात्र फलंदाज बाद आहे की नाही प्रश्न झालाय उभा. मेहनत करावी लागेल पंचांना देखील.
एक चेंडू 2 धावांची गरज होती. एक धाव कंप्लीट झालीये का? झाली असेल तर मंगलमूर्ती संघ विजयी झालाय. फलंदाज इथे मात्र एक धाव कंप्लीट नसेल तर मॅच शिवराज संघाच्या बाजूने. WTC टीम सज्ज आहे. महेश वेहेले WTC च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमची तिन्ही पंच कॅमेरा फ्रेम इथे मात्र एक एक चेक केली जाते. क्लोज डिसिजन आहे. भरपूर वेळ लागतो. डिसिजन कोणाच्या बाजूने लागेल? जो संघ विजयी होईल तो पुढे सरकेल. जो संघ पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतून घेईल निरोप. आणि 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. इथे मात्र भरपूर वेळ इथे मात्र घेतला होता कारण की खूप क्लोज डिसिजन आहे. दोन्ही संघाची पाठीराखे आता मात्र शांत आहेत. डिसिजन कोणाच्या बाजूने लागेल? सर्वांनी आपला मोबाईल काढला आता मात्र हातामध्ये. स्वतः देखील तिसऱ्या पंचांची भूमिका पार पाडतात. चर्चा सुरू आहे सर्वत्र मैदानामध्ये. फलंदाज बाद आहे की एक धाव कंप्लीट आहे? संघ मंगलमूर्ती जिंकलाय का की शिवराज 11 संघ पुढे सरकला? भरपूर सारे प्रश्न. आणि WTC चे महेश वेले तिथे मात्र सज्ज. आमची तिन्ही पंच देखील तिथे मात्र सज्ज आहे. तिन्ही पंचांना पडला प्रश्न कोणता संघ इथे मात्र विजयी झालाय? क्लोज डिसिजन आहे. कोणता तरी एक संघ आता मात्र निराश होईल हे मात्र नक्की. कारण की कोणत्या तरी एका संघाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता खुला होईल या डिसिजन मध्ये. एक चेंडू 2 धावांची गरज. कोणता संघ विजयी होईल? मैदानामध्ये बाहेरचा कोणीही व्यक्ती आतमध्ये जाऊ नका. फक्त पंच राहतील मैदानामध्ये. आकाश थँक्यू. आणि जिथे मात्र कॅमेरामॅन सज्ज आहे WTC ची टीम. तिथे देखील कोणताही खेळाडू जाणार नाही ह्याची देखील काळजी घ्या. फेअर डिसिजन इथे मात्र दिला जाईल. जो निर्णय असेल तोच इथे मात्र दिला जाईल. डिसिजन खूप क्लोज. अजूनही निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला नाही. काही वेळापूर्वी दोन्ही संघांच्या पाठीराख्यांचा एवढा आवाज होता, एवढा किलबिलाट पाहायला मिळत होता, ते देखील झाले शांत. प्रत्येक व्ह्यूने इथे मात्र चेंडू पाहतात. चर्चा सत्र सुरू आहे. ब्रेकिंग न्यूज कोणाच्या बाजूने लागेल? महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषकामध्ये कोणता संघ पुढे सरकेल ह्याची वाट आमच्या मान्यवरांना देखील लागली.
मॅच